संस्कृत म्हटलं की कालिदास आणि कालिदास म्हटलं की मेघदूत हे प्रत्येकाच्या मनात येतच येत. मेघदूताचं वर्णन करायचं असेल तर मी संस्कृत साहित्याला पडलेलं एक स्वप्न किंवा संस्कृत साहित्याच्या नभात उगवलेलं इंद्रधनुष्य असा त्याचा उल्लेख करेन. अक्षरशः अप्रतिम सुंदर आणि हजारो वर्ष चालत असलेलं स्थलकालातीत असं हे वाङ्मय आहे. छोटस आहे पण मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आपण म्हणतो तसं हे काव्य आहे. या मेघदूताच्या काव्यात एका यक्षाचं त्यांनी केलेलं आपल्या पत्नीच्या विरहाचं आणि रामटेक पासून हिमालयापर्यंत कसा पावसाचा मेघ जातो याचं जे वर्णन केलंय ते तुम्ही ऐकलं तर थक्क व्हाल. आणि कालिदासाला हे कसं समजलं हे मलाच नाही कुणालाच आजपर्यंत समजलेलं नाहीये. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जरूर वाचा आणि ऐका.